श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 105वा. श्रोते, मागील भागात आपण पाहिले की द्रौपदीने आता नृत्यशाळेत कीचकाला बोलवले आहे. उर्वरित कथा आपण या भागात पाहणार आहोत. इकडे तिकडे पाहत कीचक म्हणाला, नृत्यशाळा ना मला माहीत आहे. मी तुझ्यासाठी पहिल्यांदा 100 सुवर्ण मुद्रा देईल, मग बघ तुला पुष्कळ धन देईल. आता मी जाते. लक्षात ठेवा, वेळ, जागा, वेश, गुप्तता. सैरंध्री म्हणजेच द्रौपदी त्वरेने तिथून निघून गेली. उरलेला दिवस द्रौपदीला युगासारखा वाटला. कीचकाला तोच वेळ केव्हा गेला ते कळले सुद्धा नाही. रात्र पडताच स्वयंपाकशालेच्या आसपास काहीतरी काम काढून द्रौपदी गेली व तिने इतर सेवकांजवळ भोजनासंबंधीची वांतर चौकशी केली. भीम तेवढ्यात तिथे आला. कोणालाही कळणार नाही अशा बेताने तिने पीठ मळतात तसे हात करून दाखवले. मध्येच डोळे मिटले, मध्येच उसासा टाकला, मध्येच कपाळाला हात लावला. भीम काय ते समजला. पूर्ण अंधार झाल्यावर कीचकाची तुमच्याशी गाठ पडेल, त्याला तुम्ही मारून टाका, त्याचे प्राण घ्या. माझ्या दैवाचे तुम्हीच रक्षक आहात. तो उगीच इकडे तिकडे करीत हातातला मोठा झारा जाता जाता भूमीवर आपटून निघून गेला. कर्र. नृत्यशाळेचे दार अर्धवट उघडलेलेच होते. कीचकाने ते हळूच लोटले. तेवढात आवाज झाला, पण त्याने तो दचकला. अंधारात हळूच त्याने आत पाय टाकला. कोपऱ्याच्या उजव्या हाताला पर्यंक होता. अंधूक आकृती दिसत होती. अंगावरील मृदू साध्या वस्त्रांना कीचकाने सुगंध लावला होता. तो बलवान आणि क्रूर कीचक आता मात्र अगदी मांजराच्या पावलांनी पर्यंकापर्यंत गेला. हळूच त्यांनी द्रिस्त सैरंध्रीला जागी करावी म्हणून त्याने त्या आकृतीच्या खांद्याला स्पर्श केला. प्रिये, पहा मी आलोय. हर्षभराने तो पुढे म्हणला. तू म्हटलेस तसा आलोय. भूषणांची सुद्धा एकांतात वटवट नको, खरे ना? मी अंतःपुरातल्या साऱ्या भार्यांना सोडून इथे आलोय. असे म्हणून त्याने त्या आकृतीला कुशीवरून आपल्या बाजूला वळवले आणि धपकन त्याच्या छातीवर एक ठोसा बसला. एकही शब्द न बोलता त्या आकृतीने कीचकाचे फुले मळलेले केस धरून त्याचे डोके भूमीवर आपटले. पर्यंकावरून उडी मारून त्याच्यावर दनादन लत्त प्रहार, मुष्टीप्रहार करू लागला. कीचकाला सर्व प्रकार लक्षात येण्यास जेवढा क्षण लागला तेवढा वेळच त्याने मुकाट्याने मार खाल्ला. मग मात्र दोघांच्या अंधारातले युद्ध जुंपले. इतर गृहांपासून दूर असलेल्या त्या नृत्यशाळेत त्या रात्री मृत्यू बलवंत पावलांनी थैमान घालत होता. त्याचा बळी ठरलेलाच होता. 2 घटकाभर सुद्धा कीचकाने त्या आकृतीशी लढताना टिकाव धरला नाही आणि जेव्हा त्याचे प्राण जाऊ लागले तेव्हा त्याच्या लक्षात आले, जिमुताशी लढणारा हा आचार्य आहे. पण तोपर्यंत फार विलंब झाला होता. त्याच्या देहातले प्रत्येक हाड बल्लवाने मोडले होते. प्राणहीन कीचकाचे हात व पाय त्याने पिरगळून उपटले व जोराने ते त्याच्याच कबंधात खुपसून ठेवले. जाण्यापूर्वी पांचालीला त्याने दाखवलं होतं त्या कीचकाचा गोळा झालेला देह. पीठ मळतात तसा गोळा वळवून ठेवलेला. तात्पुरती पेटवलेली दीपकाची ज्योत त्याने लगेच विझवली. द्रौपदी, पहा, तो नराधम तुझ्या अंगाला हात लावणाऱ्याची काय गत केली आहे ती पहा. पांचाली नृत्यशाळेबाहेर कोपऱ्याच्या आडोशाला थांबलेली होती. तसे आधीच ठरले होते. भीम निघून गेला. एकट्याने त्याने स्नान करून घेतले. पहाट झाली होती. सैरंध्री ही निघून गेली. सकाळ झाली. सैरंध्री मुद्दाम काहीतरी निमित्त काढून नृत्यशाळेकडे गेली. रक्षक त्यांच्या कामावर आले होते. त्यांना सांगून ती आत गेली. सहज म्हणून रक्षकही तिच्याबरोबर आत गेले. पाहतात तो ओळखू न येईल अशा अवस्थेत कीचकाच्या शरीराचा गोळा पडला होता. 1-1.5 प्रहर मध्ये गेलेला असल्यामुळे रक्त सुकले होते. काही अजून ओले होते. बेसूर दृश्य दिसत होते. रक्षकांना सैरंध्री म्हणाली, धावा धावा, राजाला सांगा, सैरंध्रीच्या गंधर्वनाथांनी कीचकाचा घात केला आहे. त्या क्षणी रक्षक धावत सुटले. कीचकाला मारले. एकच बोंब उठली. कीचकाला मारले. नृत्यशाळेकडे लोक जमू लागले. सर्वजण भयभीत झालेले. जरासे धीट होते ते आत जाऊन बाहेर आले. नाकावर वस्त्र लावून मान हलवत, छे, फारच भयंकर. कीचकाचे बंधूही आले. कीचकाचा मृतदेह त्यांनी पाहिला. कुणाचे हे काम? यात सैरंध्रीचे. हिच्यामुळेच कीचकाचा प्राण गेला. ते चिडले. त्यांनी आरडाओरडा केला, बांधा हिला, अवदासा आहे ही, हिला जिवंत ठेवता कामा नये. गंधर्वांकडून ही असेच मारण प्रयोग करील, कोणाचाही घात करील. कोण कुठून आलीनी राज्यातला हा सर्वश्रेष्ठ पराक्रमवीर खपला, तिला पण चला घेऊन जिवंत जाळून टाकूया त्याच्याच चितेजवळ. असा गलका करून सैरंध्रीला त्यांनी बांधले. राजाधिराज, कीचकाच्या मृत्यूला हीच कारण आहे. तिला आम्ही त्याच्यासह जाळणार, आज्ञा असावी. राजाला वेढा घालून 105 उपकीचक गर्जना करू लागले. त्यांच्या शक्तीपुढे विराट नमला. हे लोक चिडले तर आपल्याला सत्ता भ्रष्ट करतील अशा भीतीने त्याने त्यांना अनुज्ञा दिली. सैरंध्रीला जबरदस्तीने त्यांनी तिरडीवर बांधले. हाय हाय, तिच्या आक्रोशाला त्या प्रदेशात कोण ओ देणार होते. तिने हाका मारल्या, जय विजय जयंत धावा, गंधर्वांनो धावा, हे सूतपुत्र मला जाळणार, वाचवा. लोक तिला कीचकाच्या प्रेताबरोबरच दूर घेऊन गेले. भीमाने त्या हाका ऐकल्या.
गलका दूर होत गेला. त्याने पाकशाळेच्या मागच्या खिडकीतून पाहिले. दिशा कळली स्मशानाच्या दिशेने. त्याने आतल्या दुसऱ्या वाटेने त्वरेने सर्वांच्या आधी जाऊन स्मशानात ठाण मांडले. त्याने जवळचाच एक वृक्ष उपटून खांद्यावर घेतला व तो जमाव जेव्हा जवळ आला तेव्हा धावत जाऊन त्याने त्यांच्यावर झाडाचे तडाखे देण्यास सुरुवात केली. हे सर्व इतके झपाट्याने झाले की सूतपुत्रांना कोठेही पळता येईना. एकच रणधुमाळी झाली. बल्लवरूपी भीमाने 105 उपकीचकांना ठार मारले. तो सैरंध्री स्वतःही भयभीत झाली. भीमाने तिला परत पाठवले आणि दुसऱ्याच वाटेने तो पुन्हा पाकशाळेत प्रविष्ट झाला. लोक धावत ओरडत आले. स्मशानात 105 उपकीचक मेले. कसे मेले कोण जाणे. ते गंधर्व काय या राज्याच्या वाईटावर उठलेले दिसतात की काय. राजा, ती दासी तिरडीवरून उठून परत येत आहे. तिने स्नान करून केस मोकळे सोडले आहेत. तू तिला गृहात घेऊच नकोस. तिच्यावर पुरुषांची दृष्टी ही जाणारच आणि लगेच त्यांचा जीवही जाणार. ते बोलत होते. विराटाला प्रश्न पडला, खरेच ती दासी कुलक्षणी कशावरून नसेल. सुदेशने, ती आली तर तिला सांग. झाले एवढे पुरे झाले. आता तू दुसरीकडे कुठेतरी जा आणि गंध उगाळ. तुझ्या उटीपेक्षा ही गंधर्वाची शिक्षा भयंकर आहे. तुला आता इथे थारा देणे कठीण आहे. हो, नुसती राहिली तरी प्रजा माझ्या विरुद्ध जाईल, राजाने सांगितले. ती आली. सुदेशनेच्या समोर आली. राणी म्हणाली, बाई ग, दैवामुळेच तू वाचलीस. ती येता येता लोक गंधर्वांच्या भीतीने घरोघरी दडून बसले होते. राणीने तिला राजाचा निरोप सांगितला, पण तिने फारच विनवण्या केल्या. तेव्हा आज आता राहा, मग पाहू, एवढ्यावरच ते बोलणे थांबले. सर्वात विशेष म्हणजे नृत्यशाळेतल्या मुली त्यांनी तिच्याकडे येऊन तिची विचारपूस केली. बृहन्नला बरोबरच होती. तिने अर्जुनाने जेव्हा तिला सहानुभूती दाखवली तेव्हा सैरंध्री फनकाऱ्याने म्हणाली की कशाला कोरडी सहानुभूती दाखवतेस. तुला का कधी असा प्रसंग भोगावा लागणार आहे. तू हसत विचारतेस कसं ग. नि काय ग, तू दुसरे काय करणार. माझे दुःख मलाच माहीत. मी पूर्वी तुझ्याबरोबर राहत होते. मला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे म्हणून विचारते. माझे मन व त्याला होणाऱ्या वेदना. जाऊ दे, कशाला बोलू. अर्जुनाने क्लिबाला साजेसे बोलणे केले. काय दैवगती विचित्र आहे पहा, तो मनाशी म्हणाला. उर्वशी मातेच्या शापामुळे मी असा नपुंसक झालो आणि ती गोष्ट मला अत्यंत पथ्यावर पडली आहे. पण द्रौपदीची ही विटंबना पुन्हा होणार होती. त्यावेळी मात्र मी काही करू शकत नाही. पाकशाळेच्या द्वाराशी बल्लव आणि त्याचे सेवक उभे होते. सैरंध्री बल्लवाच्या जवळून जाता जाता म्हणाली, गंधर्वांनी आज माझी खरोखरच लाज राखली. बल्लवाने सहकाऱ्यांकडे पाहिले. सगळेजण भेदरून गेले होते. तो एवढेच म्हणाला, आता तरी ते निश्चिंतपणे राहतील सूक्ष्म लोकात. सुदेश राणीसारखा विचार करत होती. ही दासी थोडे दिवस राहू द्या म्हणते. तेवढ्या दिवसात आणखी कोणते संकट येणार आहेत कोण जाणे. तिची मनोदेवता बरोबर सांगत होती. विराट राजाच्या मत्स्य देशावर फारच मोठे परचक्र लवकर आले. श्रोते हो, कौरवांची धाड आली ती मत्स्य देशावर आली. तेव्हा त्यांची फजिती कोणी केली. सौती म्हणाले. तीच कथा आता सांगतो. सर्व श्रोते अगदी चकित झालेले होते. अशा प्रकारे श्रोते हो, कीचकाचा वधाचा जो एक प्रकरण होते हे इथे संपले आहे. उर्वरित कथा आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 106 मध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना, मित्रपरिवाराला आपल्या शेअर करा. धन्यवाद.